तिकडं डोंगर इकडनं डोंगर आणि ही बरोबर कपडे घालून येते बघ वातावरणात चांगलं चमकायसाठी हा आणि तू बघते रे आणि मी गाईस तुरीची डाळ आणि तांदूळ दुधाची घे घे मग दूध नाही ये लवकर लवकर बस गाडीत बस गाडी लॉक केली वाव सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय आता इथं टेरेसवर आलोय मी आता मम्मी तिथं टेरेसवर गार्डनमध्ये काम सुरू आहे सगळ्या भाज्या मिरच्या वगैरे सगळ्या लावून झालेल्या आहेत तिथं बघा आणि सगळ्या आले पण हे बघ कोबी आले टमॅटो मिरची सगळं फुलं वगैरे सगळं आले सो असे आमचं टेरेस गार्डन झाले इथं आज पाऊस हा वांगी पण आहे आज पाऊस नाही म्हणून तिचं सुरू आहे इथं सगळं साफसफाई ते करायचं भाज्या वगैरे सगळंच आहे आता टेरेस गार्डन दाखवलं सो आता आम्ही जाणार आहे शूटला बाहेर शूटवरनं आल्यानंतर आज प्लॅन करणार आहे आम्ही पावभाजीचा सो आज पावभाजी बनणार आहे घरात तो आल्यानंतर तुम्हाला तेही दाखवतो चला पटकन रेडी होतो आणि शूटसाठी निघूया शूटवरनं आल्यावर परत आणि कामात आपल्याला सो आजचा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आज पावभाजी कशी होणार आहे ते तुम्हाला बघायला मिळेल चला गार्डन मधली फुल वाव असं नाही उलट हे कोणता फॅशन आहे उलट इकडे अरे कॅमेरा बघून थांबलात मी लचकल्या पप्पाची शेतात काम करून चला तर आता आम्ही चाललो शूटला मी अतुल अनन्या आणि तिकडे प्रतीक वाट बघायला त्याला घेऊन आम्ही निघणार आहे आज शूटला बाहेर पाऊस आलाय चला गाडीत बसतो आता पटकन आपल्या गाडीची डिक्की भाग केवढे बोनेट सॉरी डिक्की भाग असते ना तर बोनेट भाग केवढे आहे छोटंसं कारण की ह्याचा पुढचा स्पेस कमी आहे आणि महागा स्पेस मोठा आहे कारण की ह्यात इंजन नाही आहे ना हे इलेक्ट्रिक असल्यामुळं छोटीशी बोनेट लॉक चालू आले शूटला हे बघा वातावरण बघा आजचं कसं आहे बापरे हे बघ की तिकडं डोंगर इकडनं डोंगर आणि ही बरोबर कपडे घालून येते बघ वातावरणात चांगलं चमकायसाठी हा आणि तू बघते रे आणि मी गाईस क्या बात है लाहोल इधर है माहोल कसला झगडा होता नाही तिथे काय म्हणलास झगडा कसला होता आम्हाला पटपट शूट करायचं पाऊस नाही जाऊन तर बाहेरचं सीट पटपट घेता येतं आणि वातावरण आजचं वातावरण काहीच कसं आलंय बघा सांगा कसं आहे वातावरण हिरवगार तिकडे आतून यायला आलं बाबा बागेत फिरायला उन्हाळ्यात आलतो आपण वांग उन्हाळ्यात आलतो तेव्हा किती हे होतं तर उन्हाळ्यात आलो होतो गाईच आम्ही पूर्ण झाडं वाळली होती आणि एकदम जंगलवान झालतं आहे ना आणि हे पूर्ण वाळलं आणि आता ग्रीन हा वाला भाग गाईच आता बघून या नंतर तुम्हाला हा असा उन्हाळ्यात दाखवतो हे रोड ही सगळी बाजू इकडची बाजू हे वाले लोकेशन बघा का सुकून वाटत नाही ट्रिपला कुठे जायला लागते काय आपलं शूटला ट्रिप होऊन जाते आहे ना पण ट्रिपला मजा येते फॅमिली सोबत आम्ही उन्हाळ्यात आलतो ना उन्हाळ्यातच ना तेव्हा पूर्ण मातीच माती आणि सगळं वाळलं होतं तेव्हा पण नजारा एकदम चांगला होता काय झालाय पावसाला भिजत यायला ये लवकर लवकर बस गाडीत बस गाडी लॉक केली पाऊस थांबला की पाऊस थांबला या संध्याकाळ झाली आणि पाऊस यायला लागलाय बघा इथे सो आता या नजाराला आम्ही बाय बाय करतो आम्हाला जाऊ वाटत नाही या नजारात ना तरी आम्हाला जायला लागले सो चला गाईज आता आम्ही जातो घरी निघतो वा या लोकेशनला तुम्ही 10 पैकी किती मार्क देणार नक्की सांगा 10 on 10 माझ्याकडनं पण तुमच्याकडनं किती सांगा तुझ्याकडनं किती 10 out of 10 on 10 तुझ्याकडनं किती 10 on 9 10 on 9 अरे 1% काय काय खाल्लास का काय फोटो चांगला आले तुझ्याकडनं किती 10 on 11 वाव अशा लोकेशनला खरंच 10 on 11च आहे 10+ हे प्रतीकला नंतर या लोकेशन मध्येच घेऊन फोटो चांगला आले ना म्हणून अच्छा फोटो चांगला इथल्या लोकेशनचे पण व्हिडिओ येणार आहे लवकरच तर भरभरून प्रेम द्या आम्ही चहा प्यायला आलो इथं हे बघा फूड मॉल झाला इथं नवीन फूड मॉलमध्ये आता आम्ही चहा प्यायला बसलो या रावजी चहा तुम्ही बसा भाऊजी या रावजी तुम्ही बसा भाऊजी कशी मी राखू तुमची एक कप चहा
टिक टाक टू टू. काय पाहिजे तांदूळ? बघत होतो. हां तुरीची डाळ आणि तांदूळ आणि दुधाची घे घे मग. दूध नाही आहे इथं. दूध पण नाही आहे. माल घ्यायला थोडासा राईस मार्केट आहे छोटंसं भारी आहे. सगळंच आहे इथं. हम्म. हे काय सांगा? ते काय बघा. किवी आहे, किवी. किवी घेतलं काय घेतलं ना. सगळं झालं ना. चलो आम्ही काय पावभाजी. तर गाईज बघा आज काय बनवले. पावभाजी. आज घरी बनवले पावभाजी. इथं भाजी पूर्ण तयार आहे. आता काय टाकलं होतं ते बटर. इथं पाव भाजणार आहे आता सगळेजण. आज जेवण नाही, आज म्हटलं स्पेशल पावभाजीच बनवू. तर आता पाव भाजणार आहे. हां तर पाव भाजण्यासाठी बटर पण आणले. आता इथं अनन्या पाव भाजून देणार म्हणजे गरम गरम आम्ही सगळेजण खाता येते. जस्ट पावभाजीची भाजी झाल्या पूर्ण. आज आम्ही काय बोललो, आज जेवण नाही करायचं आहे ना. आज आहे म्हणलं की स्वयंपाक नाही करायचा, तर आज पावभाजीचा बेत करायचा असं म्हणलं, म्हणून मग आज आम्ही पावभाजी केली. पाव बघू हे पाव कुठल्या पावभाजीचे पाव आहेत. पावभाजी पाव आहेत गाईज. जे बघा इथं लिहिले पण आहे आणि सॉफ्ट पण आहेत एकदम आहे ना. आता भाज याच्यावर. सो आता टेस्ट हे इकडे घ्यायचं आहे मला. इकडे कशी उचलून नाही ते इथंच भाज तू. नाही इथं भाजता येणार. नाही हे गॅस स्लो आहे. काहीच बघा बकेट पण आलेलं आहे मस्तपैकी. हा हा छोटी छोटी बकेट पाव आणि ही काय भाजी कशाची पावभाजीची. बकेट बघा किती भारी आणले आम्ही. छोटीशी बकेट आहे आणि स्पेशल अशा कामासाठी आणली. भारी वाटते. आज क्लीनअप सुरू आहे गाईज. हे बघा सगळ्या मसाल्यांची भरणी क्लीन करायला सुरू आहे. आणि इकडे बघा मी काय करावले. आज माझं पण क्लीनच काम सुरू आहे. बघा हे सगळं स्वयंपाकानं तेलकट होते. इथं आत फुचत नाही त्यामुळे मला वर चढून हे सगळं क्लीन करायला. बघा असं येल्लो येल्लो झाले ते सगळं. आता हे क्लीन करणार आहे आम्ही. हे सगळं इथं पण हातापर्यंत येते तिथं पण क्लीन होते. पण आता खूप दिवस झाले हे राहिलं होतं. सो आज आम्ही हे किचन क्लीन करायला घेतले. इकडची बाजू आता पुसायला सुरू आहे. इकडचं अजून तेलकट आहे. सो आता हे क्लीन करणार आहे. आता इकडचं पुसायसाठी अतुल पण आलेलं आहे. इकडचं अतुलनं पुसला, इकडचं मी पुसलं. तर हे गाईज आत्ता असं आहे बघा सगळं तेलकट. सो आता हे बघा हे बघा सगळं क्लीन. येलो झालं होतं पूर्ण क्लीन झालं.